इथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनास्थळाची आता फॉरेन्सिक टीमनं मंगळवारी पाहणी केलेली आहे। शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनं भावना दुखावलेल्या आहेत। या प्रकरणामध्ये संबंधित विभागाच्या कारभारावर आक्षेप घेण्यात येतोय। अशातच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पाहणी सुद्धा करताना पाहायला मिळते। दरम्यान मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी आज मालवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। महाविकास आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येत आहे। मालवणमध्ये मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा राजकोट किल्ल्यावर दाखल होईल आणि या मोर्चामध्ये मवियाचे नेते जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे तसंच विनायक राऊत हे सुद्धा सहभागी होणार आहेत। राज्यभरातही ठिकठिकाणी आंदोलन पुकारण्यात येणार आहे। दरम्यान शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणामध्ये एक नवी माहिती सूत्रांच्या हवाल्याने हाती लागलेली आहे। या दुर्घटनेमुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज असल्याची चर्चा आहे। सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या या संतापजनक आणि बेजबाबदार विधानामुळे नाराजी असल्याचं बोललं जात आहे। हा विषय योग्य पद्धतीने हाताळला नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली गेल्याची ही माहिती मिळते। संवेदनशील प्रकरण काळजीपूर्वक आणि सबुरीने हाताळण्यात यावीत असा पवित्रा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला आहे। आता अपघात झालाय, तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता। अनेक घरही पडतात, बिल्डिंगही पडतात। मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही, त्याची चौकशी होईल। मी कलेक्टरशी बोललोय आणि उद्या 12 वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातोय। आता विमान पकडणार, मी जाणार। कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल, काही सांगता येणार नाही। अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल। हा एकंदर 23 फुटाचा पुतळा होता, किमान तो 100 फुटाचा तरी पुतळा उंचीचा असावा असं मला स्वतःला वाटतं।